आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पाथरी नगर परिषद कर्मचाऱ्यांना धोका, जिल्हाधिकारी यांच्याकडे सुरक्षा देण्याची शिवसेनेची मागणी। दिनांक 17 मार्च 2025 रोजी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी नगर परिषद पाथरी येथील कार्यालयात असंख्य कार्यकर्त्यांसह येऊन धुमाकूळ घालून झटापटी झाली असे म्हणत शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। पाथरी नगर परिषद कर्मचारी अधिकारी भयभीत झाले आहेत। तसेच मुख्याधिकारी तुकाराम कदम, मधुकर दिवाण आणि नसीर खान यांच्या जीवितास दुर्राणी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धोका निर्माण झालेला असल्याने या आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे। या मागणीसाठी शिवसेना पाथरी शहर युवक अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आज दिनांक 24 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनावर पाथरी शहर युवक अध्यक्ष शिवसेना अल्पसंख्याक मोहम्मद वाहिद खान, लतीफ खान, उत्तमराव झिंझुर्डे, बंडू कांबळे, बाळासाहेब झिंजान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। 2025 ला जे पाथरीमध्ये घटना घडलेली नगरपालिकामध्ये शिवच्या कुर्सीवर बसणं, माजी आमदार दुर्राणी यांना, त्याच्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबाला दिले आहे, SP साहेबाला निवेदन दिलेले आहे की त्याच्यात जे अधिकारी आहेत त्याच्यात एक भीती निर्माण झालेली आहे। ती अशी भीती निर्माण झाली की कोणी कर्मचारी तिथं बसाना, कोणी काही हे होणं, गाव गुंडे त्याचे जे कर्मचारी थोडेफार ते गुंडे आहेत ते नगरपालिकाच्या लोकांना पुन्हा दाब टाकण्यामध्ये त्यानं हे शासनाने याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे की ते गुंड्याला तिथं येऊ द्यायला नाही पाहिजे तिथं, आणि ते त्याला काय पोलीस प्रोटेक्शन द्यायला पाहिजे कर्मचाऱ्याला। कर्मचारी जे आहेत ते त्याच्यामध्ये एक भीती निर्माण आहे कर्मचाऱ्यामध्ये, तर ते कर्मचाऱ्याला पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे ही आमची मागणी आहे। पाथरी नगरपालिकामध्ये गेल्या 17 तारखेला बाबाजानी दुर्राणी आणि त्यांचे काही 30 ते 40 समर्थक नगर परिषदेमध्ये येऊन त्यांनी धुडगूस घातला आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि तिथं 2-3 गाढवं आणले आणि शिवसाहेब आणि एक नजीर खान नावाचे एक कर्मचारी आहेत त्यांना गाढवावर बसवून पूर्ण पाथरी शहरामध्ये त्यांची धिंड काढणार होते म्हणून, आणि दिवाण साहेब यांना गाढवावर बसवून त्यांची धिंड काढणार होते म्हणून दिवाण साहेब आणि शिवसाहेब आणि ते नजीर खान यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पाथरी नगरपालिकामध्ये झालेलं आहे। त्यामुळे नगरपालिका प्रशासनाचं पूर्ण कामकाज कोलमडलेलं आहे आणि नगरपालिकाचे कर्मचारी पाथरी नगरपालिकामध्ये कामाला येत नाहीत, त्यामुळे जनतेचे काम सुरळीत होत नाहीत। म्हणून आम्ही SP साहेब आणि कलेक्टर साहेब यांना लेखी निवेदन दिलेलं आहे की नगर परिषद कर्मचाऱ्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावा, ही आमची रास्त मागणी आहे। 2025 मध्ये जो नगर परिषद मध्ये नियोजित कट होता, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी येऊन तिथल्या कर्मचाऱ्यास, कंत्राटी कर्मचाऱ्यास जी मारहाण केली आणि तिथं दहशतीचं वातावरण निर्माण केलं, त्या वातावरणामुळे नगर परिषदला कुठलाही कर्मचारी त्या नगर परिषद मध्ये येत नाही आणि त्या कर्मचाऱ्याला पूर्णपणे दहशतीमध्ये आहे। त्यासाठी आम्ही आज पोलीस अधीक्षक साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांना याद्वारे निवेदन देण्यात आले की साहेब, ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्यांना तिथं रोखण्यात यावे आणि नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना, सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी जे काही प्रोटेक्शन असेल, पोलीस प्रोटेक्शन असेल, साहेबाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने देण्यात येण्यासाठी आम्ही हे निवेदन देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत। त्यामुळे जे कर्मचारी आहेत आज जे भयभीत आहेत, त्या भयभीत कर्मचाऱ्यामुळे आज 17 तारखेपासून नगर परिषदेचं पूर्णपणे काम थांबलेलं आहे आणि सर्वसामान्यांना त्या काम थांबले असल्यामुळे त्यांना कसल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत नगर परिषद प्रशासनामार्फत। त्यामुळे मी प्रशासनाला एक विनंती करतो, साहेबांना विनंती करतो आम्ही ह्या निवेदनाद्वारे की ह्या प्रशासन सुरळीत चालत राहावं आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ह्या गोष्टीपासून लांब ठेवण्यात यावे।